महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. तर मिलिंद प्रश्न अंतर्गत उधई वर्ग या प्रकरणाचं खूप सुंदरपणे जयदादांनी या ठिकाणी वाचन केलेलं आहे. तर थोडक्यामध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. उधई विषयी आपल्या सर्वांना कल्पना आहे. विशेषतः आपण उधळी असं म्हणतो, नाही का? बरोबर आहे ना? हाच शब्द आहे उधळी. उधई म्हणजे उधळी असं मला वाटते. काही वेगळं तर नाही आहे ना? तर उधई, उधळी किंवा हिंदीमध्ये ज्याला आपण दिमक म्हणतो. आणि हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की आपल्या घरी जे काही लाकडी दरवाजे खिडक्या वगैरे असतात आणि काही दिवसानंतर मग त्याला उधळी लागते. ते लाकडं पोखरल्या जातात, त्यातून मातीसारखा ढीग आपल्याला बाहेर येताना दिसतो. किंवा जमिनीमध्ये सुद्धा उधळी लागतात. म्हणजे अशा अनेक ठिकाणी उधळी लागलेली आपण पाहिलेली आहे. आणि त्या उधईमधून काय होते तर ती असं मातीचा ढिगारा एक निर्माण होते आणि त्याच्या खाली ती उधळी किंवा एक असं मातीचंच म्हणा, एक जाळ आवरण, सक्त अशा पद्धतीचं आवरण निर्माण होते ना. अशी रेष निर्माण झालेली मातीची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये त्या आवरणाच्या आतमध्ये उधई त्या ठिकाणी लपून राहत असते ना. आतमध्ये ते काय करत असते? अन्नाचा शोध घेत असते. तर हा उधईचा एक मोठाच गुण आहे आणि हा गुण आपल्याला पाहायला मिळतो. तर त्या उधळीकडे पाहून, त्या उधईकडे पाहून तिचा हा गुण आपल्याला साधकांना आत्मसात करता आला पाहिजे. तर साधकांना तो गुण कसा आत्मसात करायचा आहे? आपल्याला कुठलं आवरण आपल्या म्हणजे स्वतःमध्ये निर्माण करायचं आहे किंवा स्वतःच्या भोवती निर्माण करायचं आहे. तर हे जे काही आवरण आहे ते विशेषतः आपल्या शरीराच्या संबंधाने नाही आहे, कारण बुद्धाची सगळी शिकवण ही मनाच्या संबंधाने आलेली आहे. म्हणून मनाला आवरण केलं पाहिजे, मनाला आच्छादित केलं पाहिजे, मनाला शिलाने आच्छादित केलं पाहिजे. शिलाच्या आच्छादनाने मनाला झाकून टाकलं पाहिजे आणि भोजनाकरिता विचरण केले पाहिजे. इथे भोजनाकरिता म्हणजे काय? तर भोजनाकरिता हे जे काही आचरण आहे, तर आपण शिलामध्ये प्रतिष्ठित जर झालो तर आपलं संरक्षण होते. आपण शिलामध्ये प्रतिष्ठित झालो तर एक प्रकारचं आवरण आपल्या भोवती निर्माण होत असते. विशेषतः आपल्या मनाच्या भोवती एक आवरण निर्माण होत असते. आवरण या अर्थाने की ते आवरण आपल्या मनावर आघात करणाऱ्या ज्या काही अकुशल बाबी आहेत, त्या आघात करणाऱ्या अकुशल बाबींच्या संदर्भामध्ये आपल्या मनाचं संवर्धन होत असते, आपल्या मनाचं रक्षण होत असते. आणि म्हणून आपल्या मनाला अशा पद्धतीनं आपण झाकून टाकलं पाहिजे. आणि मग अशा शिलाचरणाच्या आच्छादनाने आपण आपल्या मनाला जेव्हा झाकून टाकतो तेव्हा मग आपण विचरण करण्याकरिता, मग ते भोजनासाठी विचरण करणं का असते ना, किंवा एखाद्याला धम्मोपदेश करण्यासाठी आपण ज्यावेळेस जातो म्हणजे विचरण करतो, त्यावेळेस आपल्या शिलाच्या आच्छादनामुळे आपल्या मनाचं रक्षण होत असते. आणि म्हणून असं आच्छादन जसं उदय स्वतः भोवती तयार करते, तसं आपल्या भोवती सुद्धा आपण शिलाचं आचरण आपण तयार केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीच्या शिलाचं आचरणाचं आपण आच्छादन तयार करतो, आवरण तयार करतो, तेव्हा आपण सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त होतो. आपण निर्भयपणे संचार करत असतो, आपण मुक्तपणे संचार करत असतो. कुठलीही भीती, जशी त्या उधईला त्या आवरणाच्या आतमध्ये भीती उरत नसते, त्याच पद्धतीनं या शिलाच्या आवरणामुळे आपल्यावर समाजाचे जे काही आघात होतात ती सोसण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होत असते. आणि म्हणून आपण त्या आवरणाखाली सुरक्षितता एक प्रकारे आपल्याला प्रदान होत असते. आणि म्हणून असं हे शिलाचं आवरण आपल्या भोवती आपण निर्माण केलं पाहिजे.
तर असा हा उधईचा एक गुण या ठिकाणी म्हटलेला आहे, सांगितलेला आहे. आणि म्हणूनच इथे वंगत्त पुत्तामध्ये स्थवीर उपसेनाने जो काही उपदेश केलेला आहे तो उपदेश आपल्याला हेच सांगतो आहे. आणि त्यामध्ये जे कोटेशन आलेलं आहे ते काय सांगता आपल्याला, साधक शील संवराच्या आच्छादनाद्वारे आपल्या मनाला सुरक्षित ठेवतो व भयापासून पूर्णपणे मुक्त होतो व जगापासून अलिप्त होतो. जगापासून अलिप्त होतो म्हणजे जगात जे व्यवहार चालतात त्या व्यवहारामध्ये तो फसत नाही, त्या व्यवहारापासून तो स्वतःला दूर करून घेतो. तर संसारिक अस्तित्वामध्ये जे व्यवहार चालतात राग द्वेष लोभाच्या आधारावर चालतात, या लोभाच्या आधारावर चालणाऱ्या व्यवहारापासून तो स्वतःला मुक्त करून घेतो ना. म्हणून जगापासून अलिप्त राहतो, म्हणजे जगात घडणारे जे काही राग द्वेष लोभांच्या आधारावर व्यवहार आहे त्या व्यवहारांपासून तो अलिप्त राहतो, निर्लिप्त राहतो, वर उठतो, अनासक्त होतो. या अर्थाने जगापासून अलिप्त होतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा जो काही उधईचा गुण आहे तो गुण आपण आत्मसात केला पाहिजे. आणि हा गुण अर्थातच शिलाचरणाच्या आवरणाने, शिलाचरणावर आरूढ होऊनच आपल्या मनाची अनासक्ती आपण गाठू शकतो, अनासक्त होऊ शकतो. जे काही जगामध्ये चालते, व्यवहार चालतात, तो लोभावर आधारित असतो, तो द्वेषावर आधारित असतो, तो मोहाने एक प्रकारे मोहामुळे हे सगळे व्यवहार आपण करीत असतो आणि यातून आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होते. आणि म्हणून या दुःखाची जाणीव आपल्याला बुद्धाने करून दिलेली आहे. आपल्याला सांगितलं आहे की हे क्लेश आहेत, या क्लेशामुळे हे दुःख निर्माण होते आणि म्हणून यापासून तुम्ही वर उठलं पाहिजे. लौकिक पातळीवरून आपण लोकोत्तर पातळीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आपण लोकोत्तर पातळीकडे जातो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं या सगळ्या व्यवहारापासून अलिप्त होत असतो, अनासक्तीचं आपण जीवन जगत असतो. याच जगामध्ये जगतो, परंतु या जगामध्ये जगून सुद्धा या जगाच्या वर आपण उठत असतो, या जगामध्ये चालणाऱ्या व्यवहारापासून आपण वर उठत असतो. असा हा अतिशय म्हणजे गहन असा अर्थ यामध्ये आलेला आहे. नंतर मांजरीच्या गुणासंबंधी प्रश्न आलेला आहे. बघा, मांजरामध्ये सुद्धा गुण आहेत. आपल्याला आता तसा हा मांजर जे आहे ना खूप स्वार्थी असते, मांजर खूपच स्वार्थी असते असं म्हटलं जाते. आपल्या अनेक लोकांच्या घरी मांजर आहे, माझ्या घरी पण मांजर आहे, आणि अनेक लोकांच्या घरी मांजर पाळल्या जाते. आणि मांजर हे स्वार्थी आहे असं आपण म्हणतो. अगदी भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा एक रूपक आलेलं आहे. बुद्धाचं महापरिनिर्वाण ज्यावेळेस होते तेव्हा सृष्टीतील सर्व सत्व शोक करत असतात, रडत असतात, प्राणी सुद्धा रडतात. परंतु त्यातला एक प्राणी आहे जो बुद्धाचं परिनिर्वाण झाल्यानंतर सुद्धा थोड्याशा अंतरावर जाऊन ते मात्र आपले पाय चाटत राहते. त्याला बुद्धाच्या परिनिर्वाणाशी काही देणं घेणं नाही. एक रूपक म्हणून ते मांडल्या गेलेलं आहे, सांगितल्या गेलेलं आहे. असो, तर आपल्याला या मांजरीच्या गुणासंबंधी जे काही गुण आलेले आहेत ते आपण बघूया. आणि मांजरीचा गुण पाहत असताना आपल्याला असं दिसून पडते की मांजर कुठे असते? मांजर गुहेमध्ये असते, बिळामध्ये असते, घराच्या आतमध्ये असते. आता आपल्या घरामध्ये सुद्धा मांजर आपल्याला जेव्हा पाहायला मिळते तेव्हा ते एक खोका असेल किंवा कुठे बीड असेल किंवा आलमारीच्या खाली थोडीशी जागा असेल, तर अशा ठिकाणी ते स्वतःला म्हणजे सुरक्षित करण्याचा प्रयत्न करते. अशा ठिकाणी ती जाऊन बसते है ना, असं आपल्याला पाहायला मिळते. आता ही जी मांजर आहे ती मांजर कदाचित जंगलामध्ये राहणारी असेल. आता आपल्या घरामध्ये राहणाऱ्या मांजराला गुहा कुठून मिळणार, बीड कुठून मिळणार? परंतु ती आपल्या घराच्या आतमध्ये राहते आणि ती आतमध्ये राहून म्हणजे असे वेगळ्या ठिकाणी ती एका वेगळ्या ठिकाणी जिथे फारसं कोणी येणार नाही किंवा अशा ठिकाणी ती जाऊन बसते आणि ती उंदराचा शोध घेत असते, लपून बसते. आपण दिसलं नाही पाहिजे अशा ठिकाणी ती बसते आणि अगदी शांत बसून राहते आणि शांत बसून ती शोध घेत राहते. कशाचा शोध घेत राहते? लपून बसते, बरोबर, उंदराचा शोध घेत राहते है ना. तिचं एकच लक्ष, ठरलेलं लक्ष असते आणि ते काय? उंदीर शोधणे. आणि म्हणून ती सातत्यानं उंदीरच शोधत असते. तर हा सुद्धा एक गुण आहे नाही का, मांजरीचा गुणच आहे हा. मांजर तेच काम करत राहते, बिळात लपून बसेल किंवा अशा ठिकाणी लपून बसते जिथे उंदराचं लक्ष तिच्याकडे जाणार नाही आणि ती उंदराचा शोध घेत, तिची शिकार आहे ना ती,
आणि म्हणून उंदराचा शोध घेत असते. मग साधक भिक्खूंनी काय केलं पाहिजे? तर साधक भिक्खूंनी सुद्धा अशा आडोशाला गेलं पाहिजे है ना. शोभाताईंनी या ठिकाणी आडोसा असा शब्द वापरला आहे, तोही अगदी बरोबरच आहे. तर असा आडोसा भिक्खूंनी शोधला पाहिजे. म्हणजे कुठे शोधला पाहिजे? तर गावात असेल तिथे काही शून्यागार आहे का, एखादी कुटी आहे का, एखादी आपल्या घरी सुद्धा एखादा एकांतवास, एखादी रूम असेल, त्या रूममध्ये आपण बसून, एकांतामध्ये बसून आपण चिंतन करू शकतो. आणि म्हणून वृक्षाच्या मुळाशी असो, एखाद्या कुटीमध्ये असो, अरण्यात असो, जंगलामध्ये असो, गुहेमध्ये असो, अशा या एकांत स्थळी भिक्षूने सातत्याने, संयमाने, अप्रमादित होऊन कायागता स्मृतीच्या भोजनाचा शोध घेतला पाहिजे. या भोजनाचा त्याने शोध घ्यायचा आहे. कोणत्या? कायागता स्मृती या भोजनाचा शोध घेतला पाहिजे. तर कायागता स्मृती हे जे काही बुद्धाने आपल्याला आलंबन सांगितलेले आहे, ध्यानाचे विविध प्रकार सांगितलेले आहे, त्यामध्ये कायागता स्मृती सुद्धा भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जसं आपण आनापान सती करतो तसं कायागता स्मृती सुद्धा आपल्याला बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि कायागता स्मृतीच्या संदर्भाने बुद्ध काय म्हणतात? कायागता स्मृतीचं गौरव करताना अमृता समान आहे असं कायागता स्मृतीला बुद्धाने म्हटलेलं आहे. कायागता स्मृतीचं ध्यान कसं आहे? अमृत प्राप्त करण्याच्या तुलनेचं हे ध्यान आहे. अमृत प्राप्त होते, अमृताची प्राप्ती होते. म्हणजे अमृताची प्राप्ती म्हणजे काय? अमृत कशाला म्हटले आहे? निर्वाणाला अमृत म्हटलेलं आहे. निब्बानं अमतं पदं. निब्बान कसं आहे? अमृत पद आहे. आणि म्हणून अमृताची तुलना निर्वाणाशी केलेली आहे. आणि अमृत प्राप्तीसाठी जे करावं लागतं त्यामध्ये जर काही सर्वश्रेष्ठ असेल तर ते कायागता सती आहे. आणि म्हणून कायागता सतीला खूप छान असं म्हणजे महत्त्व भगवान बुद्धांनी दिलेलं आहे की एखाद्या भिक्खूने आपल्या कायेचा शोध घेतला पाहिजे. आपल्या कायेमध्ये पृथ्वी धातू, आप धातू, तेज धातू, वायू धातू आहे, विज्ञान धातू आहे, अवकाश धातू आहे. या 6 धातूंचं आपण चिंतन केलं पाहिजे, 6 धातूचं ध्यान केलं पाहिजे. आणि या 6 धातूला वेगवेगळं करून आपल्याला पाहता आलं पाहिजे. या 6 धातूची अनित्यता आपल्याला तपासता आली पाहिजे. या 6 धातू कशा अनित्य आहे ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये कोणते कोणते भाग आहे, कोणते कोणते पार्ट आहे ते आपल्याला तपासता आले पाहिजे. त्यामध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, ते ज्याला आपण अशुभ भावना म्हणतो नाही का. तर कायागता सतीमध्ये आपण बघतो की आपलं शरीर किती घाणीचं साम्राज्य आहे. आणि या घाणीच्या साम्राज्यामध्ये एक एक पार्ट जेव्हा आपण तपासतो तेव्हा कानातून घाणच निघते, नाकातूनही घाण निघते, डोळ्यातून घाण निघते, जिभेतून थुका निघते, म्हणजे तीही घाणच आहे. शरीरातून घाम निघतो, मलमूत्र बाहेर पडतात. म्हणजे शरीर हे घाणीचं साम्राज्य आहे असं जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा आपण अनासक्तीचे भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आणि जेव्हा आपण या सगळ्या बाबींपासून अनासक्त होतो तेव्हा आपण निर्वाणाच्या जवळ जाण्यामध्ये या बाबीची आपल्याला मदत होत असते. आणि म्हणून कायागता सती भोजनाचा शोध घेतला पाहिजे असं ज्यावेळेस बुद्ध म्हणतात. जसं मांजर आपल्या गुहेमध्ये राहून मांजरीचा शोध घेतो तसा एखाद्या एकांत ठिकाणावर बसून आपण कायागता स्मृती हे ध्यान करून आपण शोध घेतला पाहिजे, स्वतःचा शोध घेतला पाहिजे, स्वतःच्या शरीराचा शोध घेतला पाहिजे आणि त्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. हा मांजरीचा पहिला गुण या ठिकाणी आपण ग्रहण केला पाहिजे असं या ठिकाणी म्हणते राजाला सांगत आहेत. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर हे राजा मांजर आजूबाजूला शिकार शोधत असते. मांजर आजूबाजूला शिकार शोधत असते. तर साधकाने सुद्धा अशी शिकार शोधली पाहिजे. मग आता साधक कोणती शिकार शोधतो बरं? साधक कशाची शिकार करतो? तर इथे पुढे खूप गहन असा अर्थ या ठिकाणी आलेला आहे. आणि ते म्हणतात साधकाने 5 उपादान स्कंधामध्ये उदय विनाश अनुभवित विहार केला पाहिजे. आता 5 उपादान स्कंध, उपादान म्हणजे आसक्ती, या आसक्तीमध्ये पाडणारे जे काही 5 स्कंद आहे त्याला 5 उपादान स्कंद पच्चू पच्चुपादापी खंदापी दुःखं असं भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे. पच्चुपादान खंदापी दुःखं.
म्हणजे जे काही आपल्या जीवनामध्ये निर्माण होते ते पंच उपादान स्कंदामुळे निर्माण होते, आणि हे पंच उपादान स्कंद खऱ्या अर्थानं दुःखाचं मूळ आहे. म्हणजे मूळ म्हणजे यामुळे दुःख निर्माण होत असते, आणि म्हणून पाच उपादान स्कंदाचा आपण या अगोदर अभ्यास केलेला आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे पाच उपादान स्कंद आहे. आणि म्हणून बुद्ध जेव्हा म्हणतात की जाती हे दुःख आहे, जरा हे दुःख आहे, व्याधी हे दुःख आहे, मरणंपी दुःखं, प्रियांचा संयोग होणं वियोग होणं दुःख आहे, अप्रियांचा संयोग होणं दुःख आहे, मनासारखं न होणं दुःख आहे, हे सगळे दुःख सांगितल्यानंतर मग बुद्ध शेवटी म्हणतात की संखित्तेन पच्चुपादान खंदापी दुःख. म्हणजे हे सगळे दुःख कशामुळे निर्माण होते, तर पाच उपादान स्कंधामुळे निर्माण होते. आणि या पाच उपादान स्कंध म्हणजे आपल्याला मी सांगितलेलं आहे, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. रूप म्हणजे शरीर, ज्याला नामरूप असं म्हणतो. त्यामध्ये रूप म्हणजे शरीर, नाम म्हणजे मन, आणि मन हे चार भागामध्ये विभाजित झालेलं आहे. आणि चार भागातला पहिला भाग आपल्याला माहित आहे की विज्ञान. विज्ञान हे जाणतो, काय जाणतो, तर आपल्या इंद्रियाचा जो काही विषय आहे तो विषयाचा स्पर्श इंद्रियाला जेव्हा होतो त्या त्या तिथे विज्ञान निर्माण होते. म्हणजे आपल्या प्रत्येक इंद्रियाचं वेगवेगळं विज्ञान आहे, 6 विज्ञान. त्यानंतर क्लिष्ट मनोविज्ञान आणि आठवं आलय विज्ञान. याविषयी मी तुम्हाला बरेचदा माहिती दिलेली आहे, तुमच्या स्मरणासाठी पुन्हा त्याचा उल्लेख करतो आहे, है ना. आणि म्हणून तिथे विज्ञान उत्पन्न होते, त्या विज्ञानाच्या आधारावर संज्ञा उत्पन्न होते. संज्ञा जाणते, मूल्यांकन करते, त्याला नामकरण देते, आणि त्या नामकरणाच्या आधारावर, त्या मूल्यांकनाच्या आधारावर संवेदना निर्माण होतात, ज्याला आपण वेदना म्हणतो. त्या सुखद किंवा दुःखद असतात. म्हणजे संज्ञा जेव्हा सांगते की डोळ्यानं पाहिलेलं रूप चांगलं आहे, हे मूल्यांकन जेव्हा संज्ञा करते, त्या मूल्यांकनाच्या आधारावर सुखद संवेदना उत्पन्न होतात शरीरावर आणि मनावर सुद्धा. सौमनस्य ज्याला म्हणतात, सुखद संवेदना मनात उत्पन्न होणारी सुखद संवेदना, त्याला सौमनस्य म्हणतात. आणि हे संज्ञेच्या आधारावर निर्माण होते. आणि सुखद संवेदना निर्माण झाली की मग पाहिजेची भावना निर्माण होते, लोभाची भावना निर्माण होते, आणि तिथे मग आपण संस्कार करतो, जो आपल्या मनाचा चौथा हिस्सा आहे, विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार. तर हे जे 5 उपादान स्कंद आहे, या 5 उपादान स्कंदाच्या सक्रियतेमुळे ते अशा पद्धतीनं काम करत असल्यामुळे वारंवार आपल्या इंद्रियाचा स्पर्श त्या इंद्रियाच्या विषयाशी होतो, तिथे विज्ञान उत्पन्न होते. विज्ञानामुळे संज्ञा उत्पन्न होते, मूल्यांकन होते, आणि मूल्यांकन केल्यामुळे आपली संज्ञा आपल्याला सांगते की जे काही शब्द ऐकला आहे तो चांगला नाही, वाईट आहे. आणि वाईट आहे म्हटल्याबरोबर दुःखद संवेदना शरीरावर उत्पन्न होतात, आणि त्या दुःखद संवेदनाच्या आधारावर आपण द्वेष जागृत करतो, द्वेषाचे संस्कार करतो. आणि हे सातत्यानं चालणारी क्रिया आहे, सातत्यानं चालणारी क्रिया आहे. म्हणून या ठिकाणी 5 उपादान स्कंधामुळे उदय आणि विनाश, उपज्यत्वा निरुज्जंती, उदय व्यय म्हटलेला आहे. उदय आणि व्यय, उत्पन्न होणे आणि नष्ट होणे, उत्पन्न होणे आणि नष्ट होणे, ही प्रक्रिया सातत्यानं सुरू आहे. कारण इंद्रियावर सातत्यानं काही ना काही शब्द आदळतो, कानावर काही ना काही शब्द आदळतो, डोळ्याने काही ना काही आपण वस्तू पाहतो, नाकाने गंध, ही प्रक्रिया सातत्यानं सुरू असते. जिभेनं काहीतरी चाकत होतो, स्पर्शाला आपल्या शरीराला काही ना काही स्पर्श होतात, मनात काही ना काही विचार उत्पन्न होतच राहतात, आणि या स्पर्शाच्या आधारावर संवेदना जी काही निर्माण होते त्यातून आपण वारंवार संस्कारामध्ये फसत असतो, वारंवार प्रतिक्रियेमध्ये आपण फसत असतो. तर ती प्रतिक्रिया एकतर लोभाची असेल किंवा द्वेषाची असेल, आणि या लोभाच्या आणि द्वेषाच्या प्रतिक्रियेतून सातत्यानं आपण संस्कार करण्यामध्ये मशगूल असतो. आणि म्हणून परंतु हे सगळं कसं आहे, हे उदय होते आणि नष्ट होते, उत्पन्न होते आणि नष्ट होते. उपज्यत्वा निरुज्जंती, उपज्यत्वा निरुज्जंती, ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे इथे स्थिर काही नाही, सातत्य कशामध्येच नाही आहे. जे उत्पन्न झालं ते नष्टच होते, जे उत्पन्न झालं ते नष्ट होते. आणि म्हणून साधकाने हे काय उत्पन्न होते आणि कसं नष्ट होते याविषयी विहार करीत, अनुभवीत विहार केला पाहिजे. त्याचा उदय
याचा आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे आणि ते कसं विनाशाला जातं, ते कसं नष्ट होतं, याचा सुद्धा आपल्याला आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे. भावित करणे, अनुभवित असं म्हटलेलं आहे. भावित होणे, भावित होणे म्हणजे काय, तर भावनामयी प्रज्ञा जिथे उत्पन्न होते त्याला भावित होणे म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतो, प्रत्यक्ष अनुभव. इथे प्रत्यक्ष अनुभवाला जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून ते भावित होते आणि ते भावित झाल्यानंतर आपण त्याचा उदय पाहतो आणि आपण त्याचा विनाशही पाहतो. उदयं व्ययं, उदयं व्ययं, उपज्येत्वा निरुज्यंती, उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा प्रत्येक गोष्टीचा स्वभाव आहे आणि तो आपल्याला पाहता आला पाहिजे. या पंचस्कंधाचा जो काही स्वभाव आहे, जो काही प्रपंच आहे, जे काही चालतं ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे, भावित करता आलं पाहिजे आणि असं भावित करून आपल्याला विहार करता आलं पाहिजे. म्हणजे काय भावित होतं, तर जेव्हा आपण स्मृतीचा अभ्यास करतो, कायागता स्मृतीचा अभ्यास करतो, स्मृती प्रस्थानाचा अभ्यास करतो, तेव्हा आपण सूक्ष्मपणे आपल्या मनाला जाणायला लागतो आणि सूक्ष्मपणे जेव्हा आपण आपल्या मनाला जाणतो तेव्हा आपण जाणतो की हे रूप आहे, हे चक्षु आहे, हे रूप आहे आणि या चक्षुने त्याचा विषयाचा म्हणजे रूपाचा संपर्क आला, स्पर्श झाला, त्या स्पर्शातून काय झालं, रूप म्हणजे त्या स्पर्शातून वेदना उत्पन्न झाली है ना. आणि ही वेदना उत्पन्न झाली आणि ही नष्टही झाली. उत्पन्न होतानाही तो जाणतो, स्पर्श होतानाही जाणतो, संवेदना उत्पन्न होतानाही जाणतो आणि संवेदना नष्ट होतानाही तो जाणतो. इतक्या त्याच्या स्मृतीचा म्हणजे विकास झालेला असतो, आहे का नाही. आणि मग त्या संज्ञेचा तो गुणही जाणतो. त्या गुणाच्या आधारावर जी संवेदना उत्पन्न होते ती संवेदना उत्पन्न झालेली पण जाणतो. आणि मग हे संस्कार आहेत हे सुद्धा तो जाणतो. म्हणजे या पाच उपादान स्कंधामध्ये जी काही प्रक्रिया चालते उत्पन्न होण्याची आणि नष्ट होण्याची आणि त्या आधारावर संस्कार करण्याची, हे सगळं तो आपल्या स्मृतीने जाणतो. इतकी त्याची स्मृती सूक्ष्म होत असते, इतकं त्याचं मन सूक्ष्म होत असते आणि हे अनुभव मनाच्या सूक्ष्मतेच्या पातळीवरच आपण ग्रहण करू शकतो. ढोबळ मनाने नाही ग्रहण करू शकत, उथळ मनाने नाही ग्रहण करू शकत, विस्कळीत झालेल्या मनाने आपण हे सगळं ग्रहण करू शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी आनापान सतीचा आपण अभ्यास करतो आणि मनाला एकाग्रतेच्या पातळीवर, उच्च एकाग्रताच्या पातळीवर आपण नेण्याचा प्रयत्न करतो. आणि उच्च एकाग्रता आपण जेव्हा आपल्या मनाच्या द्वारे प्राप्त करतो तेव्हा ते मन सूक्ष्म पातळीवर आपल्या चित्तामध्ये जे काही चालते त्याला ग्रहण करण्याची क्षमता अशा चित्तामध्ये विकसित होते. आणि अशा या सूक्ष्म झालेल्या चित्ताच्या आधारावर जेव्हा ह्या सगळ्या बाबी आपण पाहायला लागतो, कसं विज्ञान उत्पन्न होते स्पर्श झाल्यामुळे, कसं विज्ञान, कशी संज्ञा, कसं मूल्यांकन होते, त्या मूल्यांकनाच्या आधारावर कशा संवेदना मनामध्ये त्वरित कळते आपल्याला की आता शरीरावर सुखद संवेदना किंवा दुःखद संवेदना उत्पन्न झाली. मनामध्ये सुखद संवेदना सौमनस्य आणि दुःखद संवेदना म्हणजे दौमनस्य उत्पन्न झाले. तिथेच तो साधक जाणतो, तिथेच जाणतो. आणि हे जाणल्यामुळे जे संस्कार करण्याची आपली प्रवृत्ती आहे ती त्या ठिकाणी तोडल्या जाते. जी प्रतिक्रिया देण्याचं एक जे आपलं मन आहे ते प्रतिक्रिया देण्याचं मन, इथे या ठिकाणी आपल्या मनाचा स्वभाव तुटतो. प्रतिक्रिया देणारं मन या ठिकाणी बदलते आणि एक सृजक मन तयार होते. सृजक मन तयार होते. मन दोन पद्धतीनं काम करते, मन एकच आहे पण दोन पद्धतीनं काम करते. आता आपलं मन प्रतिक्रिया देणारं आहे, वारंवार आपण प्रतिक्रियेमध्ये फसतो, वारंवार एक नवीन संस्कार निर्माण करतो. पण जेव्हा आपल्या मनाच्या सूक्ष्मतेच्या पातळीवर, आपल्या जागृतीच्या पातळीवर आपण या सगळ्या गोष्टी पाहतो तेव्हा आपण त्याची अनित्यता पाहतो की जे उत्पन्न झालं आहे ते नष्ट होणार आहे. आणि मग जे उत्पन्न झालेलं आहे ते नष्टच होणारं असेल तर मग मी प्रतिक्रियामध्ये फसणार नाही, मी नवीन संस्कार करणार नाही. आणि मग तिथे तो स्वतःला थांबवतो आणि मग तो नवीन प्रतिक्रियेमध्ये फसत नाही, तर त्याचं मन आता परावर्तित झालेलं असते आणि त्याचं मन आता सृजन करण्याच्या दिशेनं पुढे चाललेलं असते. आता इथून सृजनाची प्रक्रिया सुरू होते, आहे का नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी
तो जाणत असतो, म्हणजे शिकार करत असतो. म्हणजे काय, तर या गोष्टी तो पकडतो, तिथेच पकडतो, तिथेच जाणतो, पुढे जाऊ देत नाही, है ना. असा हा जो मांजरीचा गुण आहे तो शिकार शोधतो. त्याच पद्धतीनं या उपादान स्कंधामध्ये जी काही निर्मिती होते किंवा जे काही चालते त्याला तिथेच पकडता आलं पाहिजे. असा हा जो मांजरीचा गुण आहे तो मांजरीचा गुण इथे स्वतःमध्ये साधकाने विकसित केला पाहिजे. हा दुसरा गुण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे. आणि म्हणून इथे भगवान बुद्धांनी सांगितलेलं एक वचन आलेलं आहे, न इतो दुरे भवितव्यं भवगं की करी सत्ती पच्चुपत्र मी वुहारे सके कायमी विदंताती. याचा काय अर्थ आहे की येथून दूर जाण्याची आवश्यकता नाही. भविष्य काय करणार, येथून दूर जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तिथून वाचू शकत नाही, म्हणजे त्यापासून तुम्ही दूर जाण्याचा प्रयत्न करू नका, त्यापासून स्वतःला अलिप्त करण्याचा प्रयत्न करू नका. तर भविष्यामध्ये रममान होऊ नका, तर वर्तमानामध्ये जगा, वर्तमानाचे अवलोकन करा, आपल्या शरीरामध्ये त्याचा अनुभव करा असं म्हटलेलं आहे. वर्तमानाचे अवलोकन करा व आपल्या शरीरामध्ये अनुभव करा. सके कायमी विदंताती. सके कायमी म्हणजे कायेमध्ये, शरीरामध्ये अनुभव करा. कशाचा अनुभव करा, आतापर्यंत आपण पंचस्कंधाच्या बाबतीमध्ये 5 उपादान स्कंधाच्या बाबतीमध्ये जे काही विवरण पाहिलं, त्या 5 उपादान स्कंधाच्या बाबतीमध्ये अवलोकन करा, कायेचं अवलोकन करा आणि त्यामध्ये पंच उपादान स्कंध कसे काम करतात, त्यांचा स्वभाव कसा आहे हे जाणा. आपल्या शरीरामध्ये त्याचा अनुभव करा, भावित करा त्याला, ना. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण या सगळ्या प्रक्रियेपासून स्वतःला दूर नेऊ नये, तर त्या प्रक्रियेला समजून घेतलं पाहिजे, त्या प्रक्रियेचा अनुभव केला पाहिजे, त्याला भावित केलं पाहिजे, त्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि या जाणून घेण्यातून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे, आपली प्रगती होणार आहे, धार्मिक प्रगती होणार आहे, आपली मानसिक प्रगती होणार आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे याचं महत्त्व या ठिकाणी भंते नागसेनांनी खूप चांगल्या पद्धतीनं कथन केलेलं आहे. अर्थातच ते आपण सुद्धा सूक्ष्म पातळीवर त्याचं अवलोकन केलं पाहिजे, त्याला ग्रहण केलं पाहिजे, त्याला आत्मसात केलं पाहिजे. आणि त्यासाठी खरोखरच ध्यानाची आवश्यकता आहे, मनाच्या एकाग्रतेची आवश्यकता आहे. आणि मनाच्या एकाग्रतेतून अगदी शिलाचरणाच्या आधारावर मनाची एकाग्रता आपल्याला साधता आली पाहिजे. त्याला कुशल चित्ताची एकाग्रता जे आपण म्हणतो, ते कुशल चित्ताची एकाग्रता शिलाचरणाच्या आधारावर जेव्हा आपण साधतो तेव्हा आपलं मन अतिशय सूक्ष्म होत जाते, ग्रहणशील होत जाते. आणि असं ग्रहणशील झालेलं मन आपल्या मनामध्ये पंचस्कंधाच्या आधारावर जो काही व्यवहार चालतो त्या व्यवहाराला अतिशय सूक्ष्मपणे, स्पष्टपणे जाणून घेण्याची क्षमता त्या मनामध्ये विकसित होते. आणि म्हणून कायागता स्मृतीचा अभ्यास करा असं भगवान बुद्ध आपल्याला सांगतात. दूर पडून जाण्याची गरज नाही, भविष्यामध्ये लोटपोट होण्याची गरज नाही, तर वर्तमानामध्ये स्थापित होऊन, वर्तमानामध्ये थांबून आपल्याला या क्षणी जे काही चाललेलं आहे, या क्षणाचा जो काही अनुभव आहे तो अनुभव आपल्याला स्पष्टपणे घेता आला पाहिजे. आणि हे आपण ध्यानाच्या माध्यमातून घेत असतो. तर ही शिकार आपण शोधली पाहिजे असं भगवान बुद्ध या ठिकाणी आपल्याला सांगतात. पुढचं प्रकरण या ठिकाणी उंदराच्या गुणासंबंधी प्रश्न आलेला आहे. छोटंसं प्रकरण आहे आणि यामध्ये भंते नागसेन म्हणतात की आपण राजा विचारतो की उंदराचा एक गुण ग्रहण केला पाहिजे, तर तो गुण कोणता. तर राजा म्हणतात उंदीर इकडे तिकडे फिरत असतो व भोजन प्राप्त करत असतो. तर त्याचप्रमाणे साधक भिक्खूने इकडे तिकडे विचरण करून वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करणारा झाला पाहिजे. हे राजा, इथे हा उंदराचा एक गुण ग्रहण केला पाहिजे. आता उंदर इकडे तिकडे फिरत असतो हे आपल्याला माहित आहे, आणि इकडे तिकडे फिरून तो काय शोधत असतो, तर आपलं भोजन शोधत असतो. तर साधक भिक्खूने सुद्धा इकडे तिकडे विचरण करून वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करणारा झाला पाहिजे. आता इकडे तिकडे विचरण करणे म्हणजे काय हो, तर इकडे तिकडे रस्त्यानं भटकणे म्हणजे विचरण करणे आहे का. तर जिथे सत्य सापडते, जिथे सत्य शोधण्याच्या संबंधाने ज्ञान प्राप्त होते, अशा ठिकाणी विचरण केलं पाहिजे.
मग यासाठी आपण आपल्या उपाध्यायाकडे गेलं पाहिजे, आपल्या आचार्यांकडे गेलं पाहिजे, भिक्षूंकडे गेलं पाहिजे, कल्याण मित्राकडे गेलं पाहिजे. त्यातून आपल्याला धम्मासंदर्भाने जी काही माहिती आहे ती आपण प्राप्त करून घेतली पाहिजे, है ना. या अर्थाने हे विचरण जे आहे ते विचरण या ठिकाणी अशा पद्धतीनं आलेलं आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीने विचरण करणारा झाला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या अर्थाने आपण आपल्या मनाचा शोध घेतला पाहिजे. मनाचा शोध सुद्धा मनामध्ये केलेलं विचरणच आहे. मनामध्ये काय काय उत्पन्न होते, कोणत्या बाबी उत्पन्न होतात, त्या विचारांचा शोध घेतला पाहिजे. त्या सगळ्या बाबींचा शोध आपण घेतला पाहिजे. वस्तुनिष्ठ पद्धतीनं विचार करणारा झाला पाहिजे, नाही का. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि मनाचा शोध आपण ज्या पातळीवर घेतो त्या पातळीवर आपल्याला त्या त्या पद्धतीनं सत्य आपल्याला गवसत जाते. आणि म्हणून मनाचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. मनामध्येच विचरण करणं आवश्यक आहे. मनाच्या संदर्भामध्ये वारंवार आपण स्मृतीपूर्वक जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून स्मृतीचा अभ्यास घेणं म्हणजेच विचरण करणे आहे. स्मृतीचा अभ्यास करणं म्हणजेच विचरण करणे आहे. मग हे विचरण आपण शारीरिक पातळीवरही करतो, मानसिक पातळीवरही करतो, चित्ताच्या पातळीवरही करतो. आणि चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या धर्म जे आहे त्या धर्माच्या पातळीवरही आपण आपल्या सगळ्या बाबीचं काय करतो, अवलोकन करत राहतो, विचरण करत राहतो. शरीर आणि मनाच्या स्तरावर आपण आपल्या स्वतःमध्ये विचरण करीत राहतो. आणि स्वतःमध्ये जेव्हा आपण विचरण करीत राहतो म्हणजेच आपण स्वतःच्या संपर्कामध्ये राहतो, म्हणजे स्वतःला जाणत राहतो. स्वजागृती यातून निर्माण होते. आणि ह्या स्वजागृतीतून सत्य बाहेर येते, सत्याचं दर्शन आपल्याला होते, है ना. म्हणून बुद्धाने म्हटलेलं आहे की विचरण करा, या अर्थानं विचरण करा. जे जसं उंदीर इकडे तिकडे फिरत राहतो भोजन प्राप्त करण्यासाठी, त्याचा उद्देश आहे. तो निरुद्देशाने इकडे तिकडे फिरत नाही राहत, त्याला काहीतरी आपल्या पोटाचा सोय करायची असते. त्याच पद्धतीनं आपल्या मुक्तीसाठी आपल्याला सुद्धा कशाचा तरी शोध घ्यायचा असतो, सत्याचा शोध घ्यायचा असतो. आणि शोध घेण्यासाठी आपल्याला विचरण करावं लागते, शोधावं लागते. घरची एखादी छोटीशी वस्तू असेल आपल्याला आणि त्याचा आपण शोध घेतो, ती इथे आहे की तिथे आहे, अलमारीमध्ये आहे की आणखी कुठल्या ठिकाणी ठेवलेला आहे, याचा ज्या पद्धतीनं आपण शोध घेतो. आणि शोध घेतल्यानंतर ती वस्तू आपल्याला त्या ठिकाणी सापडते. तसं सत्याचा शोध घ्यावा लागतो. आणि सत्याचा शोध घेण्यासाठी कुठे बाहेर नाही भटकावं लागत, तर आतमध्येच भटकावं लागते, आतमध्येच विचरण करावं लागते. आणि हे असं विचरण ज्या वेळेस आपण करतो तेव्हा आपण अधिक सत्याच्या जवळ जात असतो. सत्य शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सत्याच्या जवळ जातो. आणि एक दिवस आपल्याला ते सत्य गवसते, म्हणजे आपल्याला आपलं भोजन गवसते. उंदराला जसं फिरता फिरता त्याचं भोजन मिळते, त्याचप्रमाणे स्वतःमध्ये जेव्हा आपण विचरण करतो त्यावेळेस आपलं जे काही लक्ष्य आहे ते लक्ष्य आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने प्राप्त करता येते. आणि म्हणून इथे वंगत्त पुत्र स्थवीर उपसेनाने असे म्हटलेले आहे, कोटेशन आहे, विपश्यना करणारा धर्मावर दृष्टी ठेवून विहार करीत असतो. विपश्यना करणारा म्हटलेला आहे. विपश्यना करणारा म्हणजे 10 दिवसाचं ध्यान करून येणारा नाही, 10 दिवसाचं शिबिर करून येणारा म्हणजे विपश्यना करणारा नाही. या बाबीपासून थोडंसं आपण विचार केला पाहिजे. तो फक्त तिथून टेक्निक शिकून येते काय करायचं. हे विपश्यना ही आपल्या मनाच्या सूक्ष्म पातळीवर घटित होणारी क्रिया आहे. मन जेव्हा सूक्ष्म होते, ग्रहणशील होते, तेव्हा ते सत्य ग्रहण करत असते. यथाभूत ज्ञान दर्शन त्याच्यामध्ये उत्पन्न होत असते, त्याला विपश्यना म्हटलेली आहे. आणि ते कसं साध्य करता यावं यासाठी 10 दिवसामध्ये एक ढोबळमानाचं प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी शिकून येतो ना. म्हणून म्हटलेलं आहे की इथे विपश्यना करणारा धर्मावर दृष्टी ठेवून विहार करीत असतो, धर्मावर दृष्टी ठेवून विहार करीत असतो. सातत्यानं धर्मचिंतन त्याच्या मनामध्ये सुरू असते. आणि या धर्मचिंतनातून तो स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि यातून त्याला ती दृष्टी प्राप्त होते. आणि ती दृष्टी प्राप्त झाली म्हणजे सम्यक दृष्टी प्राप्त झाली म्हणजेच खऱ्या अर्थानं विपश्यना घटित झाली. विशेष पद्धतीने पाहण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होत असते. आणि विशेष पद्धतीने पाहण्याची जी काही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू असते ते म्हणजे यथाभूत ज्ञान दर्शन, त्याला विपश्यना म्हटलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे शांत, स्मृतिवान व अलिप्त होऊन नेहमी विहार करीत असतो.
स्मृतिवान, अलिप्त होऊन नेहमी विचार करीत असतो. म्हणून इथे हे जे शब्द येतात ना, हे खूप महत्त्वाचे आहेत. स्वतःला शांत करतो म्हणजे इंद्रिय शांत करतो, म्हणजे शमत भावनेचा अभ्यास करतो. है ना? शमत भावना, समाधी भावना, विपश्यना भावना हे स्तर आहेत. आणि आपला पहिला स्तर हा शमत भावना आहे. आपल्या इंद्रियांना शांत करता आलं पाहिजे. इंद्रियांच्या मागे, त्या विषयांच्या मागे लागण्याची आपली जी प्रवृत्ती आहे त्याला कुठेतरी आपल्याला ब्रेक देता आला पाहिजे. लोभाच्या पाठीमागे धावण्याची जी काही प्रवृत्ती आहे तिला आपल्याला शांत करता आलं पाहिजे. आणि स्मृतीचा सराव जेव्हा आपण करतो तेव्हा या सगळ्या बाबीपासून आपण अलिप्त होतो आणि मग आपला जो विहार आहे, जो आचार आहे, विचार आहे, तो फार पूर्णपणे बदलून जातो. आणि अशा पद्धतीनं आपण जेव्हा विहार करतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला सत्याचा शोध घेता येतो, तेव्हा विपश्यना खऱ्या अर्थानं घटित होते आणि एक प्रकारे धर्मदृष्टी आपल्यामध्ये जागृत होते, धर्मचेतना आपल्यामध्ये निर्माण होते. आणि ही धर्मचेतना जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या शोधाला सुरुवात होते, आपल्या शोधाची सुरुवात होते. आणि म्हणून हा उंदराचा जो काही गुण आहे शोध घेण्याचा, इकडे तिकडे भटकण्याचा, आपल्या या काया आणि मनाच्या पातळीवर आपल्याला भटकायचा आहे, शोध घ्यायचा आहे. या कायेचा शोध घ्यायचा आहे. काया कशी अनित्य आहे त्याचा शोध घ्यायचा आहे. ही काया कशी दुःखानं भरलेली आहे याचा शोध घ्यायचा आहे. आणि मनाच्या पातळीवर आपलं मन हे अनात्मा आहे, आत्म नाही, ठोस नाही, याचा शोध घ्यायचा आहे. म्हणजे संस्कारित अस्तित्वाचे जे 3 सत्य आहेत, बोध त्याचा आपल्याला करून घ्यायचा आहे, अनित्य, दुःख आणि अनात्म. आणि याचा जेव्हा आपल्याला बोध होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपली वाटचाल ही मुक्तीकडे होत असते. म्हणजे इथे प्रत्येक बाब जी काही आपल्याला सांगितलेली आहे ती प्रत्येक बाब आपल्या मुक्तीसाठी आपल्याला मदत करीत असते, सहकार्य करीत असते. आणि म्हणून या प्रत्येक बाबीचा ज्या ज्या पातळीवर आपल्याला वापर करता येतो, जेवढ्या पद्धतीनं आपल्याला ती आत्मसात करता येते तेवढ्या पद्धतीनं आत्मसात करून आपल्याला आपली मुक्ती साधायची आहे. तर ह्या सगळ्या बाबी या पद्धतीनं आपण ग्रहण कराव्या. या 3ही प्रकरणाच्या अनुषंगाने जे काही मला सांगता आलं ते मी या ठिकाणी कथन करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. धन्यवाद. याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.